तर नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। किसान योजनेची ई-केवायसी ही ई-केवायसी चालू आहे की बंद आहे। भरपूर साऱ्या मित्रांचे मला प्रश्न आले किंवा मेसेज आले की ही पीएम किसान योजनेची जी केवायसी आहे, ई-केवायसी जी आहे ती चालू आहे की बंद आहे किंवा ई-केवायसीची प्रोसेस काय आहे। चला तर मी तुम्हाला सांगतो। ही प्रक्रिया सातत्याने चालू असून हे पोर्टल देखील चालू आहे। भरपूर साऱ्या पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे माहित नाहीये किंवा असे भरपूर सारे प्रश्न आहेत किंवा तुम्ही जर ई-केवायसी केली नाही तर इथून पुढे तुमचा जो लाभ आहे तो कायमस्वरूपी देखील बंद होऊ शकतो किंवा तुम्हाला या योजनेचा पीएम किसान ह्या योजनेचा लाभ घेता येणार नसून ही जी प्रोसेस आहे किंवा ही पीएम किसान योजनेची जी ई-केवायसी जी प्रोसेस आहे kisan.govin.in ही जी अशी लिंक असून ह्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही ही लिंकद्वारे तुम्ही तुमचं ई-केवायसी देखील करू शकता। मोबाईल ॲपद्वारे देखील करू शकता किंवा तुम्ही सेतू केंद्रात देखील जाऊन ही करू शकता। त्याचबरोबर ही जेव्हा लिंक तुम्ही ओपन कराल ई-केवायसी या पर्यायावरती क्लिक करून तुमच्या आधारशी लग्न जो मोबाईल नंबर आहे तो टाकून तिथे OTP व्हेरिफिकेशन करणं अनिवार्य। त्यानंतर तुम्हाला सक्सेस स्टेटस देखील दाखवेल। त्यानंतर तुमचं जर सक्सेस झाला असेल तर तुमची ई-केवायसी कंप्लीट झाला असे देखील होईल किंवा पेंडिंग असे दाखवले जाईल। जर पेंडिंग जर असेल ते पूर्णतः कंप्लीट होऊन जाईल, सबमिट होऊन जाईल। पण रिजेक्ट जर तुम्हाला आलं तर पुन्हा तुम्हाला हे करणं अनिवार्य आहे। यामध्ये तुम्हाला मोबाईल ॲपद्वारे देखील केवायसी करता येऊ शकते। तर चला तर मग जाणून घेऊया। ही जी लिंक आहे ओपन केली असता ऑथेंटिकेशन वरती जाऊन तुमचा चेहरा स्कॅन करणं, तुमचं फेस स्कॅन करणं गरजेचं असून OTP द्वारे किंवा फिंगरप्रिंट द्वारे देखील तुमची केवायसी कंप्लीट होऊ शकते। आणि पीएम किसान या योजनेची ई-केवायसीची लिंक अधिकृत लिंक तुम्हाला मी सांगितलीच आहे। अधिकृत लिंक आहे ती कोणती आहे pmkisan.go.in अशी ही लिंक असून तुम्ही या पोर्टलवरती जाऊन देखील करू शकता। मोबाईल ॲपद्वारे देखील करू शकता। त्याच्याच नंतर तुम्हाला ही केवायसी कंप्लीट स्टेटस किंवा पेंडिंग असे देखील दाखवले जाणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला जर ही गोष्ट जर येत नसेल, जर तुम्हाला मोबाईल ॲपद्वारे ही केवायसी करता येत नसेल, अधिकृत वेबसाईटवर देखील चालू आहे किंवा तुम्ही सेतू केंद्रात देखील जाऊन ही केवायसी करू शकता। तर प्रतीक्षा न करता लवकरात लवकर जावा आणि तुमची ई-केवायसी करून घ्या। पीएम किसान योजनेचा जो पुढील हप्ता आहे तो लवकरच येणार असून तुम्हाला ही केवायसी केल्याच्या नंतरच तुम्हाला हा सर्व लाभ तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। तर प्रतीक्षा न करता शेतकऱ्यांना लवकरात लवकर जावा। पीएम किसान योजनेच्या अंतर्गत तुम्हाला ई-केवायसी करणं गरजेचंच आहे आणि ई-केवायसी केल्याच्या नंतरच तुम्हाला जे हप्ते वितरण आहे ते तुमचे जे अनुदान आहे हे तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे। पण केवायसी सोबतच तुमचे बँक जे अकाउंट आहे म्हणजे आधारशी लग्न आपण मोबाईल नंबर जसं म्हणतो तसंच तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असणं बँक खाते देखील गरजेचं आहे। त्याच्याच नंतर जर तुमचे बँक खाते जर तुमच्या मोबाईल नंबरला रजिस्टर्ड नसेल तर तुम्हाला ह्याचा मेसेज देखील येणार नसून तुम्हाला ह्याची कोणतेही अपडेट येणार नाही किंवा हप्ते वितरण झाले किंवा तुमची ई-केवायसी कंप्लीट झाली किंवा या ई-केवायसीचा जो OTP आहे तो देखील तुम्हाला येणार नाही। त्यासाठी तुम्हाला जो तुमचा बँक खात्यामध्ये जो मोबाईल नंबर आहे त्याच द्वारे तुम्ही या सर्व गोष्टी करू शकता आणि त्याच्याच नंतर तुम्हाला हे हप्ते वितरण होणार असून हप्ते वितरणाचा OTP किंवा हप्ते वितरणाचा जो मेसेज असेल त्याचद्वारे तुम्हाला या सर्व गोष्टी समजणार असून तुम्हाला ही ई-केवायसी करणं अनिवार्य आहे। चला तर मग तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट दिले असून जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।